जय श्रीराम. श्री तुकामाई यांनी दिलेली महाराजांना 4 वरदानं आपण ऐकत होतो. बापूसाहेब मराठे यांनी सांगितलेल्या आठवणीमधून. तर महाराज कशी वृत्ती तयार करतात, एक त्या हरिजनाचं गोष्ट सांगून बापूसाहेब मराठेंनी आपल्याला वृत्तीविषयी सांगितलं. आता बापूसाहेब मराठे सांगतायत की आता पुढचं सांगतो. संकट सुसह्य करून निष्ठा दृढ करावयाची हेही काम संत करतात. कसलाही दुर्धर प्रसंग आला तरी महाराजांवरील निष्ठा ढळत नाही, उलट महाराज ती दृढ करतात. त्यांच्या संबंधित उदाहरण देतो. संकट चुकत नाही. प्रारब्धात जर आपली येणार असली तर ती येणारच. ती टाळण्यात आपलं कल्याण नसतं. प्रारब्ध भोगूनच संपवायचं असतं. सद्गुरू आपली आपत्ती टाळत नाहीत तर ती भोगणं सुसह्य करतात आणि सद्गुरूवरची भगवंतावरची श्रद्धा दृढ करतात. कोणी म्हणे तुम्ही एवढे महाराजांच्या पदरी आहात, तुमच्यावर संकट येतच कसं? पण हे म्हणणं वेडेपणाच आहे. आपण महाराजांचे झालो की संकट येणार, पण सुसह्य होणार आहेत ते, आणि आपली पारमार्थिक वाटचाल योग्य मार्गाने चालू राहणार आहे. त्याचंच हे उदाहरण आहे. वैद्य नावाचे पार्ल्याला एक डॉक्टर आहे. गोरेगावला त्यांचा दवाखाना आहे. त्यांचे वडील महाराजांचे उपासक म्हणून हेही लहानपणापासून महाराजांकडे यायचे. डॉक्टरांची प्रॅक्टिस उत्तम चालत होती. त्यांना त्यांच्या साडूचे पत्र आले पुण्याहून की मी दुपारी पुण्याहून येणार आणि रात्रीच्या विमानानं विलायतेला जाणार आहे. मधील काही तास तुमच्याकडे थांबणार आहे, तेव्हा मला स्टेशनवर घ्यायला यावे. त्याप्रमाणे साडू डेक्कन एक्सप्रेसने पुण्याहून आले. हे त्यांना घ्यायला स्टेशनवर गेले. ते आले. वैद्य, त्यांच्या पत्नी, पत्नीची बहीण व साडू चौघे टॅक्सीत बसले गोरेगावला घरी जाण्यासाठी. डॉक्टर मागच्या सीटवर कोपऱ्यात खिडकीपाशी बसले होते. ही 1967 नोव्हेंबरची गोष्ट बरं का. डॉक्टरांचा उजवा हात खिडकीबाहेर राहिला. टॅक्सी नानावटी हॉस्पिटलजवळ आली. त्यावेळी एक वाळू भरलेला ट्रक जोरात आला आणि टॅक्सीला घासून ब्रश करून गेला. डॉक्टरांचा हात बाहेर होता. तो पुरता जखमी झाला. सोलवटला चेंदामेंदा झाला. ड्रायव्हरने ते पाहिल्याबरोबर पटकन तो टॅक्सी तशीच घेऊन जवळच होतं त्या नानवटी हॉस्पिटलला गेला. उपचारासाठी संकट आलं, सुसह्य करायचं आणि भोग भोगून मोकळं करायचं. योग असा आला. नानावटी हॉस्पिटलचे मुख्य डॉक्टर वैद्य वर्गबंधू निघाले. त्यांनी लगेच डॉक्टरला ॲडमिट करून घेतलं. मुंबईतले सगळ्यात उत्तम ऑर्थोपॅडिक्स अर्ध्या तासात हजर आणि उपचार सुरू झाले. अपघाताचा दणका असतो. बेशुद्धी येते तशी डॉक्टरांना बेशुद्धी येत असताना त्यांच्या कानात शब्द आले, मी आहे, मी आहे, घाबरू नको, धोका नाही. आणि त्यांची शुद्ध गेली. उपचार सुरू झाले. डॉक्टरांनी सांगितले की 48 तास वाट पाहावी लागेल. कदाचित अपघाताच्या धक्क्यानेच हे जाऊ शकतात. बायको घाबरली. तिला वाटलं यांचा उजवा हात गेला म्हणजे जरी धक्क्यातून वाचले तरी प्रॅक्टिस करू शकणार नाहीत. सगळा पटच उधळला आयुष्याचा. यांचं वय होतं 42-45. 2 मुलं होती. सगळा प्रपंच होता मागे आणि हे संकट आलं. 48 तास गेले. संकट टळलं. यांना थोडी शुद्ध यायला लागली. डॉक्टरांनी सांगितलं धोका टळला. आणि पहिलं काय आठवलं असेल तर मी आहे, घाबरू नये, धोका नाही. नंतर हळूहळू प्रकृती सुधारू लागली. धोका टळला. पुढे 6 महिने हॉस्पिटलमध्ये राहावं लागलं. पण उजवा हात गेला. वैद्य स्वभावाने फार चांगले. त्यांचे सर्व पेशंट त्यांना भेटायला आले हॉस्पिटलमध्ये आणि काय सांगितलं, डॉक्टर आम्ही 6 महिने अडचण सोसू पण तुम्हाला सोडणार नाही. तुम्ही प्रॅक्टिसला आलंच पाहिजे. तुम्ही आजपर्यंत आमच्यावर जे उपचार आणि उपकार केलेत त्यांचं ऋणी आहोत आम्ही. तुम्हाला सोडणार नाही. आणि सर्व पेशंट्सनी जी काही थकबाकी होती ती हजर केली. त्या काळात यांच्यावर उपचार करायला 7-8 हजार खर्च आला. त्या कामी ती रक्कम उपयोगाला आली आणि डॉक्टर घरी गेले. त्यांनी विचार केला आता आपण डाव्या हाताने प्रॅक्टिस करू. शरीराचं असं असतं, कुठलाही एक अवयव निकामी झाला की दुसऱ्या अवयवात जास्त बळ येतं. त्याप्रमाणे डॉक्टरांच्या डाव्या हातात चांगली शक्ती आली आणि 15 दिवसात डॉक्टर दवाखान्यात जायला लागले आणि डाव्या हातानं इंजेक्शनही द्यायला लागले. सर्व प्रॅक्टिस नीट सुरू झाली. डॉक्टर स्वतः मला म्हणाले, बापूसाहेब मी कशावर हे संकट सोसलं सांगू का? मी आहे, घाबरू नये.
धोका नाही, हे महाराजांचं आश्वासन. तेव्हा आपण धीर खचू द्यायचा नाही. महाराजांच्या या आश्वासनामुळं मी संकटातून तरलो. पुढे पेशंट्स काय सांगू लागले, डॉक्टर तुम्ही डाव्या हाताने इंजेक्शन दिलेलं कळत देखील नाही. त्या मानानं उजवाच हात जड होता तुमचा. डॉक्टर म्हणाले ही सगळी महाराजांची किमया बरं का. मी डॉक्टरांना विचारलं, डॉक्टर तुम्हाला असं नाही का वाटत की हे संकट आलंच कशाला, ते निवारणच का नाही केलं त्यांनी? कर्तुम शक्ती होती ना महाराजांच्यामध्ये. डॉक्टर म्हणाले नाही नाही, अहो माझा भोग आहे, तो निवारण कसं होणार? भोग भोगूनच मला मोकळं व्हायला हवं. पण या संकटाचा एक अत्यंत उपयोग झाला. या हातामुळे महाराजांचं अनुसंधान सतत राहतं. गाण्यात मागे जसा तंबोरा असतो ना, तसं मी आहे, घाबरू नये, धोका नाही, हे सतत मनात चालू असतं. महाराजांनी तारलं नसतं तर मी खलास झालो असतो. मला महाराजांनी आयुष्य दिलेलं आहे, माझा भोग मला सुसह्य केला, तेव्हा मला त्यांचं उतराई व्हायला पाहिजे. महाराजांचं अनुसंधान ठेवायला या संकटाचा फार उपयोग होतो, नाहीतर हे अनुसंधान राहिलंच नसतं. त्यामुळे माझी उपासना फार जोरात सुरू झाली. या संकटानंतरही संकट भोग सुसह्य झाले, प्रॅक्टिस चांगली चालली, आर्थिक ताण पडला नाही, प्रपंच नीट सुरू झाला, मुलगा मोठा झाला, मुलीचं लग्न झालं, कुठेही कमतरता भासली नाही. आता पुढचं आमच्या सुमाताईंचंच सांगतो. सुमाताईंच्या छातीत पाणी झालं आणि माझा मुलगा तिच्या उपचारासाठी घेऊन आला. प्ल्युरसीचे जे छातीत पाणी साचतं ना, ते काढायचं असतं आणि ते उपचार अत्यंत यातनामय. सुमाताईंना चौकशी केली होती. आपल्याला काही झालं की आपण चौकशी करतोच त्या आजाराबद्दल. त्यानुसार या यातना भयंकर असतात असं तिला कळलं होतं. अगदी दारुण दुःख. सुमाताई तयार होती, पण पाणी काढण्यासाठी तिला जहांगीर नर्सिंग होमला ॲडमिट केलं. डॉक्टर जेव्हा पाणी काढत होते तेव्हा ही शांत होती. महाराजांनी हिचा हात धरला आणि म्हणाला, घाबरू नकोस, मी आहे. आणि दुःख न होता पाणी निघालं. डॉक्टरही म्हणाले, या बाईने इतकं दुःख झेललंच कसं? मी मनात म्हटलं, ते आमचं तंत्रच वेगळं आहे. आणि ती काय म्हणते, महाराजांचं असं मला जर पुन्हा दर्शन होणार असेल तर पुन्हा पाणी झालं तरी चालेल. यावरून संकट सुसह्य करणं म्हणजे काय हे मी आपल्याला सांगतोय. संकट सुसह्य करायचं आणि प्रापंचिक घडी विस्कटू द्यायची नाही, यावरून मी बोलतोय बरं का. आता गिळायला शिकावं. यावरून पुढचा प्रसंग सांगतो. जय श्रीराम. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम 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 श्रीराम.